100% सगळा घोटाळा आहे. 199 मध्ये कार्ड काढून त्यांना अपडेट करून परत द्यायला पाहिजे त्यांना. तर आता ते 199 घेऊन म्हणजे 200 घेऊन पुन्हा आता 100 रुपये घ्यायले आणि 100 रुपये घेऊन पुन्हा कार्ड वाटप करायले. 199 कधी घेतात आणि 100 कधी घेतात? 199 कार्ड काढताना घेतात हां आणि कार्ड वाटप करायला 100 रुपये घ्यायले. असं कधीपासून घ्यायला लागले असं पैसे? असंही पहिल्यापासून चालू आहे त्यांचं. आता सध्या काय प्रोसेस आहे आता तिथं? सध्या तेच चालू आहे. हां आता तुम्ही अक्षरशः तिथं जर जाऊन बघितलं हां तर 199ला नवीन काढायला आणि 100 रुपये वाटप करताना 100 रुपये घेतात. एकूण 300 रुपये खर्च काय त्या कार्डाला. 100 रुपये घेताना काय म्हणलं जातं? काय नाही लागते ते 100 रुपये कार्ड देताना म्हणते. म्हणजे म्हणजे कशाचे आहे ते का हे काहीच कुणाला नाही. अशी गर्दी असते त्यांना तिथं विचारता सुद्धा सोय नाही आणि सांगत तर नाही तसं काय. तुम्ही एसटीच्या अधिकाऱ्यांना कळवलं नाही का असं त्या लोकांनी तिथं? काय कळवायला कोण येतंय तिथं? मग काय तुमचं म्हणणं काय आता ह्याच्यावर काय व्हावं? 199 घेतले त्याच्यामध्ये कार्ड गोरगरिबाला वाटप करावे त्यांनी 199 रुपये घेतले त्याच्यामध्ये. ही घेताना मी 200 रुपये घेते की एका माणसामागे 1 रुपया जर तुम्ही काढला तर ही किती रुपये झाले त्यांना? त्याचा विचार कोण करते का? 1 रुपयानं आता 100 एक्स्ट्रा घ्यायलेत म्हणजे 100 रुपयाचे किती झाले ते एका कार्डाला? म्हणजे 101 रुपये जास्त घ्यायला लागले. मग ही 100 रुपये कशाचे घ्यायलेत? परिवहन मंत्री म्हणतात की 1 रुपया हे जास्त देऊ नका, तर त्याचा ID ब्लॉक केला जाईल, त्याच्यावर कारवाई केली मग जाईल. आता ही कुणाला करायला लागले? हे दिसना का? सगळ्याला दिसायला परिवहन मंत्र्याला दिसतंय, सगळ्या अधिकाऱ्याला दिसतंय, एसटी मंडळाच्या लोकांना दिसतंय. आणि खेडेपाड्यातून लोक येणारी सगळे त्यांनी तिकीट काढून यायचं आणि दिवसभर बसायचं आणि पुन्हा माघारी जाताना अजून रिकामच जायचं. वाटप बी नाही काय मला. तसं घेता येतात का पैसे? घेता येत नाहीत ना पैसे. कशाचे आहेत पैसे? मग सांगावं लागेल ना त्यांनी. नाही पावती द्या, काय केलं 100 पाहिजे? रुपयाची पावती द्या. काय केलं पाहिजे अशा लोकांवरती? अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे त्यांची. कशामुळे घ्यायलेत पैसे? गोरगरिबाला लुटायलेत कशा पाहिजे? आपलं नाव काय? विश्वनाथ भागवत जाधवर. गाव कुठलं? चिखली.